रोखोक मराठा या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी विठ्ठलराव मराठे. आमच्या बातम्यांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. स्वागतासाठी मी आमंत्रित करतो. नमस्कार वडगाव. नमस्कार वडगावकर. आपण आज आलेलो आहोत साई समर्थ स्कूलमध्ये. या जल्लोष 2025 यांनी आयोजित केलं होतं. भैयासाहेब पुंडलिक पाटील त्यांच्या संस्थेत तिथले प्राचार्य आज आपल्या संपर्कात आलेले आहेत. तर एवढा जल्लोषात आपण कार्यक्रम करत आहात, या संदर्भात आपण काय सांगणार? उद्भव 2025 श्री साई समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या विद्यमान आयोजनाने आपण हा नवीन विद्यार्थी डिप्लोमा आणि डिग्री यासाठी फर्स्ट इयर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर आज एकंदरीत विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या प्रतिसाद संदर्भात काय सांगणार? सर, जर आपण जळगाव जिल्ह्यात जर विचार केला तर पूर्ण जळगाव जिल्ह्यात डिप्लोमा आणि डिग्री आपल्या 2020 पासून स्थापना झाली आहे फार्मसीची. 2020 ते 2025 म्हणजे 6वी बॅच आहे. आतापर्यंत आपल्या 60+ ऍडमिशन झालेले आहेत. चला, आमच्या रोखोक परिवाराच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन. नमस्कार वडगावकर. आपलं सहर्ष स्वागत रोखोक मराठा या युट्यूब चॅनल मध्ये. आपण आज आलेलो आहोत साई समर्थ संस्थेत. या साई समर्थ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैयासाहेब पुंडलिक पाटील. भैयासाहेब म्हटल्यानंतर असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांनी शून्यातनं विश्व निर्माण करून आज शेकडो लोकांचं चूल पेटवलेली आहे आणि रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि दर्जेदार देखील त्यांना शिक्षण उपलब्ध होतंय. भैयासाहेब, आज जल्लोष 2025 इथे जल्लोषच साजरा होतोय, या संदर्भात आपण काय सांगा? आज खऱ्या अर्थाने आमचा आज म्हणजे उद्भव 2025 या हेड खाली आज फार्मसी कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट भडगाव या कॉलेजचे फर्स्ट इयर बी फार्मसी आणि फर्स्ट इयर बी फार्मसी विद्यार्थ्यांचा आज वेलकम डे असतो. त्याच्यात सिनियर्स विद्यार्थी हा कार्यक्रम करत असतात. योगायोगाने आपण या कार्यक्रमाला आलात, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचं आज कॉलेजच्या माध्यमातून डी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल, पॉलिटेक्निक असेल, DMLT असेल, ITI कॉलेजच्या माध्यमातून असेल, तर ग्रामीण भागातील असंख्य असे विद्यार्थ्यांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण कसं देता येईल, व्यावसायिक, टेक्निकल, मेडिकल या संदर्भात कसं शिक्षण देता येईल याचा प्रयत्न आम्ही संस्थेच्या माध्यमातून पुरेपूर करतोय. त्या ठिकाणी आमचा स्टाफ आणि आमचे प्राचार्य वगैरे सर्व हे चांगल्या पद्धतीने मनापासून काम करत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षणही मिळतंय आणि त्यांचा प्लेसमेंटसाठी सुद्धा आम्ही चांगले विचार करतोय आणि चांगल्या चांगल्या कंपन्यांचा हे करून त्यांचं प्लेसमेंटच्या बाबतीत पण आपण हे करतोय आणि त्याला निश्चित चांगलं यश मिळत आहे. म्हणून एक तालुक्यातून विद्यार्थी, इतर तालुक्यातून असतील, चांगल्या पद्धतीने विद्यार्थी आपल्या कॉलेजला ऍडमिशन घेत असतात आणि एक चांगलं नामांकित कॉलेज आमचं करण्याचं आमचं मानस आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व पावले उचलून चाललं आहे मॅनेजमेंटच्या माध्यमातून. भैयासाहेब, आपली साई समर्थ संस्थामध्ये ही पहिलेपासून ब्रीज वाक्य आहे आपलं की सेवाभावी संस्था. सेवाभावी संस्थेतनं घडत असलेले विद्यार्थी आज आपण शिक्षण संस्थेच्या बाबतीत आयकॉन ठरलेले आहेत. याच्यातनं जे विद्यार्थी घडतायत ते दर्जेदार शिक्षण घेऊन बाहेर पडतायत. याचं गुपित काय? याचं आता शेवटी गुपित म्हटलं म्हणजे एक आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या फील्डवर आपण काम करणं
आणि एक आपण शेवटी आपण पण एक त्या समूहातले एक घटक आहेत. या पद्धतीने शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य आणि नॉन टीचिंग स्टाफ या सगळ्यांना सोबत घेऊन काम करत चालणं आणि ते 100% त्या ठिकाणी सगळेच आत्मीयतेने काम करतात आणि त्या ठिकाणी चांगलं विद्यार्थ्यांना थेअरी प्रॅक्टिकलच्या माध्यमातून जर चांगलं शिक्षण दिलं गेलं तर तो निश्चित विद्यार्थी चांगला घडतो आणि त्याला एक आत्मीयतेने शिक्षण दिलं की हे शेवटी त्याला एक प्रेशर न देता त्याला एक मोकळ्या वातावरणात कसं शिक्षण देता येईल आणि त्याला ते त्याच्या परिवाराची वगैरे या सगळ्या जाणीवा वेळोवेळी करून देणं की आपल्या आई वडिलांनी आपल्याला आपला समोर उद्देश आपला विद्यार्थी घडायला पाहिजे, मुलगा मोठा व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून जर आई वडील आपल्याला फी भरतात ते करतात त्या ठिकाणी त्याला पण एक जाणीव असली पाहिजे. म्हणून तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने मनापासून काम करतो आणि त्या ठिकाणी साईबाबांचं तर आम्ही आहेत तर भक्तच आहेत. बाबाच्या आशीर्वादाने चांगले विद्यार्थी घडतायत, चांगल्या प्लेसमेंट मिळत आहेत. आज एक आम्हाला एक आनंद आहे की ITI, फार्मसी, पॉलिटेक्निक या माध्यमातून जे काही विद्यार्थी इथून जात आहेत ते चांगल्या ठिकाणी नोकरी करतायत आणि ते मुलं भेटतात कुठतरी त्यावेळेस ते जेव्हा आपल्याला सांगतात की मला या कमी फी मध्ये चांगल्या दर्जावर शिक्षण मिळालं आणि आज एक चांगल्या कंपनीमध्ये मी काम करतोय, चांगल्या संस्थेत मी काम करतोय, तो आनंद सगळ्यात मोठा असतो. चला भैया साहेब, आपल्याला व आपल्या काही समर्थक ग्रुपला साईबाबांच्या कृपेने रोखोक मराठा परिवाराकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.